आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। 9 सदस्य असलेली एसआयटी आता हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे। त्यामुळे या तपासाला आणखी वेग येणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वानंद, काय अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, गेल्या काही दिवसात जो आहे तो देशमुख हत्याकांडाचा तपास अतिशय वेगाने सुरू आहे आणि त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केल्याप्रमाणे आज राज्य सरकारने या प्रकरणासाठी 9 सदस्यांची एसआयटी जी आहे ती स्थापन केलेली आहे। यामध्ये 5 अधिकारी असणार आहेत तर 4 कर्मचारी असणार आहेत। जे पुणे सीआयडीचे जे उपमहानिरीक्षक आहेत बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन केली गेलेली आहे आणि या एसआयटीमध्ये जे आहेत ते 9 अधिकारी एकूण काम करणार आहेत। यामध्ये अनिल गुजर असतील, त्यानंतर विजयसिंग जोनवाल असतील, महेश विघ्ने असतील, आनंद शिंदे असतील, तुळशीराम जगताप असतील आणि मनोज वाघ असतील। असे यासह 4 कर्मचारी आहेत जे की या प्रकरणाचा आता अधिक वेगाने तपास करणार आहेत। गेल्या काही दिवसात जे या प्रकरणाचा तपास जो होता तो आपण कालच बघितलं की जे वाल्मिक कराड आहेत त्यांनी खंडणी प्रकरणात आता शरणागती पत्करली होती। त्यानंतर आता जे उरलेले 3 आरोपी आहेत हे 3 आरोपी अद्यापही फरार आहेत आणि त्याच्या तपासासाठी ही आता एसआयटी आणखी वेगाने काम करेल। त्याचबरोबर खंडणी आणि हत्याकांडाचं काय कनेक्शन आहे हे देखील तपासणी ही एसआयटी करणार आहे। सौरभ, निश्चितच मला त्याच संदर्भात तुम्हाला नेमकं विचारायचं होतं की खंडणी प्रकरणी सध्या अटक झालेली आहे, तर खंडणी आणि हत्या प्रकरणाचं कनेक्शन या निमित्तानं जोडलं जाईल किंवा त्या संदर्भातला तपास देखील अधिक वेगानं होईल असं वाटतं? हो, नक्कीच। आता खंडणीचा जो गुन्हा होता तो नंतर दाखल झाला होता आणि हत्येचा गुन्हा 9 तारखेला दाखल झाला होता। त्यामुळे आता या दोघांचं काय कनेक्शन आहे ही जी तपासणी आहे ही एसआयटी करणार आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ स्वानंद, त्यावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद।